दिनांक 7 जानेवारी रोजी SSY सिद्ध समाधी योग या शिबिराचा फॅमिली डे उत्साहात संपन्न झाला। हा फॅमिली डे सौ वंदना वेणुगोपाल अल्ली हाऊस विनकर सोसायटी येथे पार पडला। कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यानंतर शिबिरातील साधकांनी आपले मनोगत व्यक्त केले। या आपल्या मनोगतामध्ये शिबिरातील साधकांनी आपले अनुभव सांगितले, तसेच आपल्यामध्ये झालेल्या अमूल्य बदलाबद्दल देखील सांगितले। साधकांनी यामध्ये सांगताना या शिबिरामुळे BP, शुगर नॉर्मल झाले, चिडचिडपणा कमी झाला, थकवा कमी झाला, मन प्रसन्न राहू लागले आदी गोष्टी सांगितले। यावेळी वेणुगोपाल अल्ली, सौ वंदना अल्ली, संतोष गुरुजी व रजनीमा यांचा सत्कार देखील करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश मेहरकर यांनी केले। यानंतर संतोष गुरुजी यांनी आपल्या रसाळ वाणीमधून सर्वांना मंत्रमुग्ध करून विविध खेळांद्वारे उपस्थितांना हसवून खिळवून ठेवले। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नागेश मेहरकर, वंदना अल्ली, वेणुगोपाल अल्ली, भूमेश गुज्जेटी आदींनी परिश्रम घेतले। आणि हे आम्हाला बदल, त्याच्यामध्ये पण बदल झाले। म्हणजे नाही, स्वभाव तर चिडचिडा होत होता फार, आता ते थोडं कमी झालं आणि नंतर ते वेट पण कमी झालं। त्याची हेल्थ सुधारली आहे क्लास केल्यापासून। त्यांनी योगा दररोज सकाळी उठून करते, छान वाटतं, त्यांनी फ्रेश राहते दिवसभर। पण ना जेव्हा गुरुजी सांगितले ना, ते एवढं लवकर त्यांना ग्रास्प झालं, अजून त्यांना कळालं ना की ते ऑन द स्पॉट त्यांच्यामध्येही मला फरक जाणवला। पण हेच मेन गोष्ट होते की मी जेव्हा गुरुजी सांगितले ना, तेव्हा एक मन ऍक्च्युली पूर्णपणे ना शांत होतं तिथं। म्हणजे आपण म्हणतो ना योगा वगैरे, मग त्यानुसार ना योगाने पण ना भरपूर फरक पडलं। अजून आजी वगैरे जे होते ना, त्यांच्यासोबत तरी आम्हाला ते रिट्रीट गेलो हे कसं 4 दिवस काय झालं, कधी संपलं काहीच माहित नाही। अजून असं ना लाईक जेवण वगैरे पण मजेदार, त्यामध्ये काहीच नाही डाऊट, काय ऑप्शनच नाही। म्हणजे एवढं मस्त लागत होतं। अजून ते प्रत्येक गोष्ट ना फक्त व्हेजिटेबल, जे पण जास्त काही न शिजवता बनवलेलं गोष्ट होतं, त्यामुळे आपल्याला लाईक पोटाला पचायला पण भरपूर हे होतं। ते धन्यवाद एवढंच। एक सांगितलं असतं प्राणायाम करायचं, योगा करायचं, सगळंच व्यवस्थित सगळं मी केलं। आणि मी याच्या अगोदर मी 2 अटेंड केले कोर्स डॉक्टरांचे, आणि तसं केलं तर माझं काही झालं हे झालं नाही। त्याने काय म्हणायचे, डॉक्टर काय म्हणायचे की तू टॅब्लेट घे आणि तुमचं मी कवर करतो, असं म्हणजे हे करतो। आणि मला गुरुजीने काय सांगितलं की तुमचं शुगरच मी घालवतो। मला ह्यातच जरा हे वाटलं, मला घालवतो म्हटल्यानंतर मी ते कवर करणं वेगळं, टॅब्लेट मी हे ठेवणं वेगळं आणि घालवणं वेगळं मला वाटलं। म्हणजे सांगितलं मी खाल्लं। मला सध्या आता शुगर आता मी 29 तारखेला माझं शिबिर संपवून झालं, रिटर्न क्लास पूर्ण झाला। आणि मी 30 तारखेला शुगर चेक केली मी, आणि माझी BP शुगर होती फक्त 99 आणि सॉरी जेवणाच्या अगोदरची, आणि 99 होती। जेवणानंतरची मग माझी 134 होती। आणि माझं चिडचिडपण पण कमी झालेलं आहे। लई आळस येत होता मला, आळसीपण कमी झालेलं आहे आणि फ्रेश वाटायला आहे। आणि खाण्यात पण जे सांगितल्यासारखं त्याप्रमाणेच राहायला लागलं आणि बरं आहे। आणि योगामध्ये यायच्या अगोदर माझं 83 वजन होतं, हे 3 आठवड्यामध्ये ना माझं 81 झालं। मला पाठ दुखत होते नाही, मग आता काय पण नाही, बरं झाले। मग मला आता डेअरिंग पण नव्हते की मी स्टेजवर असं बोलायचं पण मला भीती वाटत होते। आता बोले मला लई खुश झाले। मला क्लास केले मी, योगा प्राणायाम केल्यामुळे मला फ्रेश वाटतं दिवसभर आणि चांगलं वाटतं। आणि रॉ फूडचं जे सरांनी ते सांगितले दिले होते, आम्ही गेले क्लास केले ना तेव्हा तेच आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केले होते, छान वाटलं ते रॉ फूड शरीराला, ते पण चांगलं आहे। तेच रॉ फूड पुढं मी तेच खाणार आहे पुढं, छान वाटलंय। आता आधी वाटत होतं SSY काय, पण नेमकं मला इथं आल्यानंतर ना समजलं। आणि स्टडीमध्ये जे काही माझा स्ट्रेस होता ते सगळं आता नाही आहे। हां, जेवढं होईल तेवढं ओके आहे, आणि एवढंच बघायचं आहे मला। आणि छान वाटलं इथं येऊन, मला डायटिंग मी सगळे घरी पण ट्राय करते, जे काही बुक्समध्ये दिलेलं आहे ना ते सगळे मी ट्राय केले। माझा अनुभव सांगतो। मला म्हणजे 1985 त्या पिरियडमध्ये पोटाचा त्रास होता। मी असं पेपरमध्ये वाचलो होतो SSYचं, मग तेव्हा शिबिर गेलो, मला लय फरक पडला। तेव्हा पोटाचा त्रास कमी झाला। मग नंतर मग या सानिध्यातून मी जरा बाहेर गेलतो, म्हणजे ते बंदच केलतो। मग आता 2-4 वर्ष झालं मग या सानिध्यात आहे। मला पुढचं म्हणजे मी BST पण केलेलं आहे। आता पुढं मग या सानिध्यात राहायचं, मग मी परवा दिवशी क्लास केलो।
मला एकदम छान वाटतं याच्यात. कारण एक तर माझं मार्केटिंग असतो, ट्रेस असतो, तर ते मॅनेज कसं करायचं किंवा टाईमचं कसं मॅनेज करायचं त्याचा मला फार फायदा झाला. आणि एक तर मी फार म्हणजे इतकं गडबड काम करतो. आता एक उदाहरण सांगतो. मी आता ऑफिसला निघालो, बाहेर आलो, गेटच्या बाहेर काहीतरी विसरलो किंवा मला पाणी प्यायचं असेल तर मी मिसेसला सांगेपर्यंत ती आज जाईपर्यंत मी परत तिथं आज जायचो. ती जाऊन तिथं आणेपर्यंत मी जाऊन ते घ्यायचो. म्हणजे इतकं मला उतावळं होतो मी. ते सगळं कमी झालं. आता एकदम शांत झालो मी आणि मला याचा जास्त फायदा झाला आहे आणि पुढे सुद्धा फायदा होईल आणि सगळ्यांनी फायदा करून घ्या. यानंतर संतोष गुरुजी यांनी आपल्या रसाळ वाणीमधून सर्वांना मंत्रमुग्ध करून विविध खेळांद्वारे उपस्थितांना हसवून खिळवून ठेवले. काय वडा म्हणलं की डोसा करतात. तुमच्यावर सासू काय आवडते माहिती आहे? असं बघा इथे केला डोसा करतात. लागू आजूबाजूला काय नाहीतरी बरेच दिवस झाले दुसऱ्याला मारलेत नाही. मावशी पक्षीच नाव घेतलं काय करायचं? भूर करा, असं भूर म्हणायचं आणि हात करायचं. रेडी, चलो रेडी व्हायचं. रेडी 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 हाती. हा कोण कोण ओरडले हातीला? तुम्ही कुठं राहायला? सैफुल हत्ती उडतात. चलो जे जे चुकलं काय करा करा. हत्तीला पंख जाम होते बघा. पंख उडत नाही. गुड. कावळा चिमणे पोपट म्हणा की पूर्ण. हनुमान फक्त असला. रेडी रेडी रेडी. चोर. हा चोरला कोण कोण उडवले हात वर करा. कोण कोण उडवलंय? हा कोण कोण नाही उडवले हात वर करा. कोण कोण नाही चोरला उडवलं नाही हात वर करा. हा हे सगळे काय करायचं? टक करा. चोर काय होतो? गुरु होतो ना. आहे ना चोर गुरु होते की नाही? काय बसतं घरी चोर करून सगळं काय चोरी करून मस्त काय काय स्वयंपाक केलं खात बसतंय. काय होतंय? गुरु होते आहे ना. म्हणून चोरला काय करायचं? गुर द्या कट घ्या. चलो रेडी. कावळा अर्धा तासाने भूर करायचं नाही. कावळा नाही काय आता 2-4 गणपती खाल्यावर कसा ऐकू येतं?